तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आपल्या खात्यामध्ये पैसे टाकून घेण्यासाठी आणि आपलं बँक अकाउंट डीबीटी आधार सेटिंग करून घेण्यासाठी भरपूर महिलांनी जे आहे ते इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे IPPB बँकचं अकाउंट काढलेलं आहे। त्यापैकी 5 डिसेंबर पासून आतापर्यंत भरपूर महिलांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे। कमेंट आपण पाहू शकता, कमेंट आणि प्रूफ सुद्धा मी तुम्हाला 1-2 व्हिडिओमध्ये मागे दाखवलेलं आहे। या ठिकाणी सुद्धा तुम्ही या ठिकाणी कमेंट पाहू शकता। त्याचप्रमाणे ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही त्यांना सुद्धा लगेचच पैसे मिळणार आहे, पण अजूनपर्यंत का जमा झाले नाही त्यांना सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। पण इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये जर तुमचं अकाउंट असेल आणि तुमचे पैसे आले किंवा आले नसेल तरीही तुम्हाला काही गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि हे कामं जे मी तुम्हाला सांगणार आहे ते आपल्या अकाउंटसोबत करायचे आहे आणि काही कामं जे आहे ते करणे या ठिकाणी टाळायचे आहे। कारण बघा, आता भरपूर महिलांचे अकाउंट जे आहे ते IPPB इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये आहे। कारण यापैकी भरपूर महिलांना जे आहे ते टेक्निकल माहिती, बँकेचे व्यवहार कसे करायचे, फोनपे, गुगल पे, पेटीएम किंवा किंवा इंटरनेट बँकिंग कशी यूज करायची या सर्व गोष्टीबद्दल माहिती नाही। तर बघा, पोस्ट बँकमध्ये खातं असलेल्या आणि पैसे आलेल्या भरपूर महिलांसोबत फ्रॉड झालेला आहे आणि त्यांच्या खात्यामधून पैसे सुद्धा गायब करण्यात आलेले आहेत। हे पैसे कसे गायब होऊ शकतात ते तुम्हाला मी सर्वात आधी सांगून देतो। बघा, इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये ज्या ज्या महिलांनी अकाउंट काढले त्या ठिकाणी त्या महिला मोबाईल नंबर त्या ठिकाणी मागितला गेला। काही महिलांजवळ वेळेवर मोबाईल नंबर नसल्यामुळे जे आहे ते इतर काही व्यक्तींचा मोबाईल नंबर त्या महिलेने देऊन दिला। त्यानंतर बघा, तुम्हाला एक प्लास्टिकचं व्हर्च्युअल कार्ड देण्यात आलं आणि व्हर्च्युअल कार्डवरच तुमचा अकाउंट नंबर आणि तुमचा CIF नंबर त्या ठिकाणी लिहिलेला आहे। यासाठी बघा, तुमच्या खात्यातून फक्त पैसे काढून घेण्यासाठी तुम्हाला न समजता त्यासाठी फक्त तुमचा मोबाईल नंबर, तुमच्या कार्डवर असलेले जे 2 नंबर आहे, अकाउंट नंबर आणि दुसरा CIF नंबर, या 3च नंबरची गरज आहे। त्यापेक्षा दुसरं काहीच त्या ठिकाणी लागत नाही। त्यासाठीच तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा अकाउंट नंबर तुम्हाला सेव्ह ठेवायचा आहे। अकाउंट नंबर आणि CIF नंबर तुम्हाला कुणासोबत शेअर करायचा नाही। यापैकी जर तुम्हाला फोनपे, गुगल पे हे सर्व सुरू करणे आणि वापरणं समजत असेल तरच तुम्हाला ते फोनपे, गुगल पे सुरू करून ठेवायचं आहे। अन्यथा जर दुसरं कोणी कुटुंबातील व्यक्तीने किंवा कोणी दुसऱ्या बाहेरच्या व्यक्ती जर तुम्हाला सांगत असेल की मी तुमचं फोनपे, गुगल पे सुरू करून देतो, तुमचा मोबाईल माझ्याकडे द्या, तुमचा अकाउंट नंबर, तुमचा CIF नंबर माझ्याकडे द्या, तर कोणत्याच व्यक्तीसोबत तुमचा अकाउंट डिटेल आणि मोबाईल नंबर शेअर करायचा नाही। त्याचबरोबर बघा, तुमचा मोबाईल नंबर, अकाउंट नंबर आणि CIF नंबर हे IPPB पोस्ट बँकचं इंटरनेट बँकिंग सुरू करण्यासाठी सुद्धा सर्वात महत्त्वाचं आहे। त्याशिवाय इंटरनेट बँकिंग सुरू होत नाही। कोणत्या व्यक्तीने जर तुम्हाला कॉल केला किंवा कोणता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकडून बोलत आहे, तुमच्या खात्यात पैसे येणार असं सांगून जर तुम्हाला कोणी कॉल करत असेल, OTP विचारत असेल, तर कोणीही OTP शेअर करायचा नाही। जर कोणी OTP मागत असेल किंवा कोणत्या कंपनीकडून किंवा सांगत असेल की पोस्ट बँकमधून बोलत आहे, तुमचे पैसे अडकलेले आहेत, तुम्ही तुमचा OTP द्या, तर अशा प्रकारे कोणत्याच कॉलला रिप्लाय द्यायचा नाही किंवा त्यांना OTP शेअर करायचा नाही किंवा अकाउंट नंबर, CIF नंबर, मोबाईल नंबर, OTP काहीच त्या ठिकाणी शेअर करायचं नाही। जर तुम्हाला या सर्व टेक्निकल गोष्टी समजत असेल तरच IPPB इंटरनेट बँकिंग सुरू करा, फोनपे, गुगल पे सुरू करा। त्याचे फायदे आणि नुकसान समजत असेल किंवा ते तुम्हाला नॉर्मली वापरता येत असेल, त्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती असेल। तुम्हाला जर तुमचे पैसे काढायचे असेल तर सरळ पोस्ट बँकमध्ये जायचं, त्या ठिकाणी अंगठा लावायचा, बॅलन्स विचारायचा आणि पैसे काढून घ्यायचे किंवा कोणत्याही आधार केंद्रावर जाऊन सुद्धा तुम्ही तुमचे पैसे जे आहे ते विड्रॉल करून घेऊ शकता। तर बघा, भरपूर महिलांसोबत फ्रॉड होत आहे, वेगवेगळ्या ठिकाणाहून कॉल येत आहे, OTP विचारला जात आहे आणि त्या महिलांच्या खात्यामधील पैसे गायब होत आहे। सर्वात महत्त्वाचं काम तुम्हाला काय करायचं आहे, जर अजूनपर्यंत तुमच्या खात्यात पैसे आले नसेल तर सर्वात आधी तुम्हाला या नंबरवर मिस कॉल देऊन किंवा SMS पाठवून तुमचं मिनी स्टेटमेंट तुम्हाला काढून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की खरंच तुमच्या खात्यामधून कोणी पैसे काढले आहे का किंवा याआधीच तुम्हाला पैसे आले आहे का। सर्वात आधी तुम्हाला त्या ठिकाणी मिनी स्टेटमेंट तुमचं काढून घ्यायचं आहे। जर इंटरनेट बँकिंग, फोनपे, गुगल पे समजत असेल तरच त्या ठिकाणी ते तुमचं ॲक्टिवेट करून घ्या, अन्यथा काहीच करायची गरज नाही। कोणाच्या सांगण्यावरून फोनपे, गुगल पे, पेटीएम इंटरनेट बँकिंग जे आहे ते ॲक्टिवेट करू नका। बघा, पोस्ट बँकमध्ये अकाउंट काढलेलं आहे तर तुमचे पैसे येणारच आणि 100% येणार आहे, प्रॉब्लेम नाही। पण बघा, भरपूर कमी टप्प्यामध्ये या ठिकाणी सरकार पैसे टाकत आहे। तर बघा, 5 तारखेपासून तुमचे पैसे टाकायला सुरुवात झालेली आहे। कमी क्वांटिटीमध्ये, कमी टप्प्यामध्ये हे पैसे टाकण्यात येत आहे आणि जिल्ह्यातूनच तुमचे पैसे पाठवले जातात। ज्या महिलांचे पैसे जे आहे ते पेंडिंग झालेले होते, पेमेंट फेल झालेलं होतं, त्या महिलांचे अर्ज छाटणी सुरू आहे आणि छाटणी करून त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे का गेले नाही त्याचं कारण त्या ठिकाणी पाहूनच आता तुमच्या खात्यामध्ये समोर पैसे टाकले जात आहे। तर बघा, डीबीटी आधार सेटिंग ॲक्टिव्ह नसल्यामुळेच तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाही। पोस्ट बँकचं अकाउंट काढलेलं आहे, पोस्ट बँकचं अकाउंट काढल्यानंतर ऑटोमॅटिक डीबीटी आधार सेटिंग ॲक्टिवेट होते। आता त्या ठिकाणी तुमचं डीबीटी आधार सेटिंग ॲक्टिवेट दाखवत आहे आणि आता तुमचे पैसे सुद्धा पोस्ट बँकमध्ये टाकले जात आहे।
अजूनपर्यंत पैसे आले नसतील तर काळजी करू नका. तुमच्या जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत पैसे वाटपाला सुरुवात जी आहे ते व्हायची आहे किंवा तुमचा अर्ज पेंडिंग असलेल्या पेमेंटमधून बाहेर काढायचा आहे आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकायला सुरुवात व्हायची आहे. ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आले त्यांनी आपले स्क्रीनशॉट SMS जे आहे कमेंटमध्ये सुद्धा सांगितलं की पैसे आले आहे आणि पैसे 5 तारखेपासून टाकायला सुरुवात झाली. हे खरं आहे आणि 100% खरं आहे. भरपूर आपल्या काही दर्शकांनी कमेंट केलेली आहे की खोटी बातमी आहे, पैसे आले नाही. बघा, बातमी खोटी नाही. आम्ही जे काही व्हेरिफिकेशन करून तुम्हाला माहिती देत असतो ते 100% खरी असते आणि कोणत्याच प्रकारची खोटी माहिती या ठिकाणी दिल्या जात नाही. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही.